हॅलो स्टुडंट्स, तर DCNची परीक्षा फक्त 2 दिवसांवर आली आहे आणि अजून अभ्यास बाकी आहे का? काही काळजी करू नका. आज आपण DCNच्या युनिट 1 चे टॉप 10 म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न एकदम फटाफट रिवाइज करणार आहोत. हे ॲनालिसिस परीक्षेसाठी खूपच जास्त मदत करेल, स्पेशली जर अजून काहीच वाचलं नसेल तर. मला माहितीये DCNचा पेपर अवघ्या 2 दिवसांवर आहे आणि जर काही स्टडी झाला नसेल तर साहजिक आहे खूप टेन्शन आलं असेल. पण बिलकुल टेन्शन घेऊ नका, कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण सगळे महत्त्वाचे टॉपिक्स इतक्या सोप्या पद्धतीने कव्हर करणार आहोत की परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवणं एकदम सोपं होऊन जाईल. चला, लेट्स स्टार्ट. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूया 2 मार्क क्वेश्चन्स पासून. हे असे प्रश्न आहेत जे सोपे असतात आणि पटकन मार्क्स मिळवून देतात. कॉन्फिडन्स लगेच बूस्ट होईल. आपला पहिला प्रश्न आहे, बिटरेट आणि बाऊड रेटमध्ये काय फरक आहे? तर बघा, बिटरेट म्हणजे एका सेकंदात किती बिट्स म्हणजे डेटा ट्रान्समिट होतो, याला आपण BPS म्हणजे बिट्स पर सेकंडमध्ये मोजतो. आणि बाऊड रेट म्हणजे एका सेकंदात सिग्नल किती वेळा चेंज होतो. आता हे लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक आहे. बिट म्हणजे डेटा आणि बाऊड म्हणजे सिग्नल. बस एवढं लक्षात ठेवलं की उत्तर लिहिणं खूप सोपं होईल. आता पुढचा प्रश्न आहे मोड्स ऑफ कम्युनिकेशनवर. यामध्ये 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला सिम्प्लेक्स म्हणजे फक्त वन वे कम्युनिकेशन. दुसरा हाफ ड्युप्लेक्स म्हणजे दोन्ही बाजूनी कम्युनिकेशन होतं पण एका वेळी एकच जण बोलू शकतो. आणि तिसरा फुल ड्युप्लेक्स म्हणजे दोन्ही बाजूनी एकाच वेळी कम्युनिकेशन होऊ शकतं. चला, हे अजून सोप्या उदाहरणांनी समजून घेऊया. आता हे कायमचं लक्षात ठेवायला एक भारी स्टोरी ट्रिक वापरूया. सिम्प्लेक्स म्हणजे वर्गात आपले शिक्षक शिकवत आहेत, फक्त वन वे कम्युनिकेशन, आपण फक्त ऐकतो. हाफ ड्युप्लेक्स म्हणजे वॉकी टॉकी. पाहिलंय ना, एक जण बोलल्यावर ओव्हर म्हणतो, मग दुसरा बोलतो. आणि फुल ड्युप्लेक्स म्हणजे आपला रोजचा फोन कॉल, जिथे आपण दोघेही एकाच वेळी बोलू शकतो. सोपं आहे ना? तिसरा प्रश्न, कम्प्युटर नेटवर्क म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा खूप सारे कम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात आणि डेटा किंवा रिसोर्सेस जसे की प्रिंटर किंवा इंटरनेट शेअर करतात, तेव्हा त्याला कम्प्युटर नेटवर्क म्हणतात. याचे 3 मुख्य प्रकार आहेत, लॅन, मॅन आणि वॅन. लक्षात ठेवायची ट्रिक तर अजून सोपी आहे. लॅन म्हणजे स्मॉल एरिया, मॅन म्हणजे सिटी लेवल आणि वॅन म्हणजे वर्ल्ड वाईड. चला, आता आपण 4 मार्क क्वेश्चन्सकडे वळूया. यासाठी थोडं डिटेलमध्ये उत्तर लिहावं लागेल, पण हे प्रश्न चांगले मार्क्स स्कोअर करण्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. आपला चौथा प्रश्न आहे, डेटा कम्युनिकेशनचे 5 मुख्य कॉम्पोनंट्स. हे 5 कॉम्पोनंट्स परीक्षेत डायग्रॅमसोबत लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. सेंडर, रिसिव्हर, मेसेज, ट्रान्समिशन मीडियम आणि प्रोटोकॉल. आता हे लक्षात कसं ठेवायचं, यासाठी एक मस्त लव्ह स्टोरी ट्रिक आहे. चला बघूया. तर हे 5 कंपोनेंट्स लक्षात ठेवण्यासाठी ही लव्ह स्टोरी ट्रिक वापरूया. इमॅजिन करा, सेंडर आहे एक मुलगा आणि रिसिव्हर आहे एक मुलगी. मेसेज काय असेल? ऑब्व्हियसली एक लव्ह लेटर. मीडियम म्हणजे ते पत्र कशाने पाठवलं, पोस्टाने की व्हॉट्सॲपने. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोटोकॉल म्हणजे दोघांना समजेल अशी कॉमन लँग्वेज. या ट्रिकने हे 5ही कंपोनेंट्स कायम लक्षात राहतील, गॅरंटी. इथे खूप महत्त्वाची एक्झाम टिप देतोय. DCNमध्ये फुल मार्क्स मिळवण्यासाठी क्लीन आणि व्यवस्थित लेबल केलेल्या डायग्राम्स खूप महत्त्वाच्या आहेत. उत्तर येत असूनही जर डायग्राम काढला नाही तर मार्क्स कमी होऊ शकतात. त्यामुळे डायग्राम्सची प्रॅक्टिस नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, ॲनालॉग वर्सेस डिजिटल सिग्नल. जसं आपण टेबलमध्ये बघू शकतो, ॲनालॉग सिग्नल हा कंटिन्युअस असतो म्हणजे अखंड, जसा आपला आवाज. याउलट डिजिटल सिग्नल डिस्क्रीट असतो म्हणजे 0 आणि 1च्या स्टेप्समध्ये. ॲनालॉग सिग्नलवर नॉईजचा पटकन परिणाम होतो, तर डिजिटल सिग्नल कमी अफेक्टेड असतो आणि म्हणूनच तो जास्त ॲक्युरेट मानला जातो. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक व्हिज्युअल ट्रिक आहे. ॲनालॉग सिग्नल म्हणजे समुद्राच्या लाटेसारखा एकदम स्मूथ वेव्ह आणि डिजिटल सिग्नल म्हणजे बिल्डिंगच्या पायऱ्यांसारखा स्टेप्स फॉर्म. हे चित्र फक्त डोळ्यासमोर ठेवा, फरक सहज लक्षात राहील. 6वा प्रश्न आहे लॅन, मॅन आणि वॅनबद्दल. लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क, जो एका छोट्या एरियामध्ये असतो, जसं की आपल्या कॉलेजची लॅब किंवा एक बिल्डिंग. मॅन म्हणजे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क, जो एका पूर्ण शहरात पसरलेला असतो. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे आपल्या शहरातलं केबल टीव्ही नेटवर्क. आणि वॅन म्हणजे वाईड एरिया नेटवर्क, जो देश किंवा जगभर पसरलेला असतो, दे इंटरनेट. लक्षात ठेवा, L फॉर लोकल, M फॉर मेट्रो आणि W फॉर वर्ल्ड. 7वा प्रश्न, प्रोटोकॉल्स आणि स्टँडर्ड्स म्हणजे काय? सोपं आहे. प्रोटोकॉल म्हणजे कम्युनिकेशनचे नियम, म्हणजे कसा बोलायचं हे ठरवणारे रूल्स. आणि स्टँडर्ड म्हणजे
सगळ्यांसाठी सारखे नियम, जेणेकरून वेगवेगळ्या कंपन्यांचे डिव्हाइसेस एकमेकांशी आरामात कम्युनिकेट करू शकतील. कम्पॅटिबिलिटी राहील. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना काही स्टँडर्ड ऑर्गनायझेशन्सची नावं नक्की लिहा, जसं की ISO, IEEE आणि ITU. ही नावं मेन्शन केल्याने उत्तर अधिक प्रभावी दिसतं आणि एक्झामिनरवर एक चांगलं इम्प्रेशन पडतं. आणि आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या सेक्शनकडे, 6 मार्क क्वेश्चन्स. हे प्रश्न तुम्हाला सर्वात जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतात, त्यामुळे यांची उत्तरं एकदम डिटेलमध्ये आणि डायग्रामसोबतच लिहायची आहेत. 8वा प्रश्न आहे डेटा कम्युनिकेशनची प्रोसेस. ही प्रोसेस 5 सोप्या स्टेप्समध्ये होते. स्टेप 1 सेंडर मेसेज तयार करतो. स्टेप 2 ट्रान्समीटर त्या मेसेजला ट्रान्समिशनसाठी सिग्नलमध्ये कन्वर्ट करतो. स्टेप 3 मीडियम म्हणजे केबल किंवा हवा ते सिग्नल वाहून नेतं. स्टेप 4 रिसिव्हर ते सिग्नल परत मूळ मेसेजमध्ये कन्वर्ट करतो. आणि फायनली स्टेप 5 डेस्टिनेशनला तो मेसेज मिळतो. याला एका एकदम सोप्या उदाहरणाने समजूया. विचार करा, तुम्ही व्हॉट्सॲपवर एक व्हॉइस नोट पाठवला. तुमचा फोन झाला ट्रान्समीटर, नेटवर्क झालं मीडियम आणि मित्राचा फोन झाला रिसिव्हर, जो तो आवाज परत ऐकवतो. हीच आहे डेटा कम्युनिकेशनची प्रोसेस. सिम्पल. 9वा प्रश्न आहे ॲनालॉग टू डिजिटल आणि डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्जन. बघा, जेव्हा आपण मायक्रोफोनमध्ये बोलतो तेव्हा आपला ॲनालॉग आवाज डिजिटल बिट्स म्हणजे झिरोज अँड वन्समध्ये कन्वर्ट होतो. या प्रोसेसला म्हणतात ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन किंवा ADC. आणि याच्या एकदम उलट, जेव्हा आपण स्पीकरमधून गाणं ऐकतो तेव्हा डिजिटल बिट्स परत ॲनालॉग साऊंड वेव्हमध्ये कन्वर्ट होतात. याला म्हणतात डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्जन किंवा DAC. हे लक्षात ठेवण्यासाठी एक सुपर सिम्पल ट्रिक. ADC म्हणजे रिअल वर्ल्ड टू कम्प्युटर, जसं की आपला आवाज कम्प्युटरमध्ये जातो. आणि DAC म्हणजे कम्प्युटर टू रिअल वर्ल्ड, जसं की कम्प्युटरमधला डेटा स्पीकरमधून बाहेर येतो. आणि आपला शेवटचा 10वा प्रश्न आहे नेटवर्कचे ॲप्लिकेशन्स आणि बेनिफिट्स. ॲप्लिकेशन्समध्ये ईमेल, ई-कॉमर्स, व्हिडिओ कॉल्स आणि फाईल शेअरिंग हे तर आपण रोजच वापरतो. तर बेनिफिट्समध्ये रिसोर्स शेअरिंग, फास्ट कम्युनिकेशन, कॉस्ट सेव्हिंग आणि रिमोट ॲक्सेस यांसारखे महत्त्वाचे मुद्दे नक्की लिहायचे आहेत. आता हे बेनिफिट्स लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा शब्द आहे फीवर. F फॉर फास्ट कम्युनिकेशन, E फॉर इझी रिसोर्स शेअरिंग, V फॉर व्हर्च्युअल कम्युनिकेशन, E फॉर इकॉनॉमी म्हणजेच कॉस्ट सेव्हिंग अँड R फॉर रिमोट ॲक्सेस. फीवर लक्षात ठेवा. हे 5ही मुद्दे परीक्षेमध्ये सहज आठवतील. तर हे होते युनिट 1चे टॉप 10 क्वेश्चन्स. आता तुमची तयारी नक्कीच खूप चांगली झाली असेल. जर हे ॲनालिसिस तुमच्यासाठी मदतशीर ठरलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आणि अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, जर संपूर्ण DCN सिलेबसचा क्वेश्चन बँक हवा असेल, ज्यात सर्व प्रश्नांची उत्तर आहेत, तर तो फक्त 50 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे तुमच्या परीक्षेची 95% तयारी होऊ शकते. त्यासाठी पिन्ड कमेंट आणि डिस्क्रिप्शनमधल्या व्हॉट्सॲप लिंकवर मेसेज करा. जर